नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आगामी विधानसभा निवडणुकीनंतर संख्याबळाचे नेमके कोणते चित्र समोर येईल याबद्दल सगळ्याच राजकीय पक्षांच्या मनात धाकधूक आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत एकपक्षीय सत्तेचे दिवस केव्हाच संपले आहेत। युती किंवा आघाडीच्या राजकारणाशिवाय इथे दुसरा पर्याय नाही। 2014च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचा प्रयोग करून पाहिला, परंतु त्यात निर्णायक यश भाजपला आले नाही। शेवटी शिवसेनेला सोबत घेत भाजपने सत्तेची स्थिरता प्राप्त केली होती। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या भाजप विरोधातील प्रमुख पक्षांनाही स्वबळावर कधीही 100 ओलांडता आली नाही। खरे तर आघाडी करूनही या दोन पक्षांना 100 गाठणे शक्य झाले नाही, परंतु आता या दोघांसोबत उद्धव ठाकरे देखील आहेत। या तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून 145चा जादुई आकडा गाठण्याचे स्वप्न साकार होऊ शकते, परंतु ही केवळ एक शक्यता आहे। अजूनही ठामपणे असे काहीच म्हणता येत नाही। या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते। महाविकास आघाडीला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या तर महायुतीतून त्यांना साथ देणारा पक्ष केवळ अजित पवारांचाच असू शकतो। हेच उलट बाबतीतही होऊ शकते। महायुतीला बहुमतासाठी काही जागा कमी पडल्या तर ही गरज शरद पवारांचा गट भागवणारच नाही याची खात्री देता येत नाही। 2014 मध्ये शरद पवारांनी हा प्रयोग केला होताच, त्यामुळे अजित पवारांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाईल का या प्रश्नावर थेट उत्तर न देता घरात स्थान निश्चित मिळेल, परंतु पक्षात स्थान द्यायचे असेल तर सहकार्यांशी चर्चा करावी लागेल अशी मोघम भूमिका शरद पवारांनी मांडली। शेवटी कोणत्याही नेत्याला सत्ता अधिक प्रिय असते आणि त्यासाठी वेळ प्रसंगी अगदी टोकाची तडजोड करण्याचीही त्यांची तयारी असते। स्वतः अजित पवार किंवा स्वतः एकनाथ शिंदे कदाचित पुन्हा एकदा गुंजाव करणार नाहीत, परंतु त्यांच्या शिलेदारांचे काहीच सांगता येत नाही। त्या सगळ्यांसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या घरात आणि पक्षातही जागा आहे। कदाचित काही लोकांसाठी पक्षात जागा नसेल, परंतु अगदीच आणीबाणीची वेळ आली तर त्यांच्यासाठीही पक्षाचे दरवाजे किलकिलेच होणार नाही, तर अगदी सताड उघडले जातील। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।